पालकची भाजी आवडत नाही तर अशी गावरान पद्धतीने एकदा पालकचा गरगटा बनवून पहा। नेहमी तुम्ही असंच गरगटा बनवून खा, तर चला बनवायला सुरुवात करूया। हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा रेसिपीमध्ये। आज बनवतोय आपण पालकचा गरगटा। तर आम्ही याला गरगटाचं म्हणतो, कोण कोण पालकची भाजी म्हणतात। तर अगदी झटपट 10 मिनिटात कुकरमध्ये आपण पालकचा गरगटा बनवतोय। तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हा गरगटा तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकतात आणि चवीला तर भन्नाट चवीचा होतो। खूप साधी सोपी रेसिपी आहे, बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढीच ही गरगटी भाजी एकदम चविष्ट लागते। तर अजिबात वेळ न घालवता लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही। पालक, चणा डाळ किंवा कोणतीही डाळ वापरू शकतात आणि शेंगदाणे, एवढ्यातच आपण ही भाजी बनवून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। तर मी ते पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि चाळणीत ठेवली। अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 1 टोमॅटो घेतले। तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही चणा डाळ घेऊ शकतात किंवा मुगाची डाळ, पण कोणतीही डाळ घ्यायलाच पाहिजे। तर आता इथे आपण अगोदर पालक शिजवून घेऊया। त्यासाठी सर्व पालक आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकायची। तर मी ते तुरीची डाळ घेतली अर्धी वाटी, स्वच्छ धुवून घेतली, भिजवून वगैरे घेतलेली नाही। चणा डाळ जर वापरत असाल तर थोडा वेळ अगोदर भिजवून घ्यायची, 1-2 तास, म्हणजे लगेच शिजली जाते। आता याच्यामध्ये मूठभर शेंगदाणे टाकलेत। शेंगदाणे खूप छान लागतात पालकच्या भाजीमध्ये, त्यामुळे आवर्जून टाका। आणि 1 टोमॅटो घेतला आहे, तो सुद्धा आपण याच्यामध्ये कट करून टाकूया। तर अगोदर आपण कुकरमध्ये हे सर्व शिजवून घेणार आहोत आणि नंतर फोडणी देणार आहोत। आणि पालकची भाजी सुकी बनवण्यापेक्षा पालकचा गरगटा खूप छान लागतो। मी तर कधीच सुकी भाजी बनवत नाही, डायरेक्टली असा गरगटाच बनवते, कारण माझी लहान मुलंसुद्धा गरगट्याची भाजी आवडीने खातात चपातीसोबत। एवढी भारी चवीची ही गरगटा भाजी होते। तर आता आपण इथे सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून घेतले। आता याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे। साधारण आपल्याला भाजी भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचे। कुकरचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या करून घेऊया। तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया मिरचीचा। तर याच्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेत, थोडीशी कोथिंबीर, 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडा कढीपत्ता। आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे जाडसर, तर मिक्सरवरती बनवू शकतात किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतात। आता मला इथे लगेचच गरगट्याची भाजी बनवायची होती, त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरमध्येच हे सर्व बारीक करून घेतले। तर मिक्सरच्या भांड्यात लसूण टाकून घेतला, हिरव्या मिरच्या कट करून टाकले। तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। कोथिंबीर टाकायची आणि 4-5 पानं कढीपत्त्याची टाकायची। आवडत असेल तर कढीपत्ता टाकू शकतात किंवा नाही टाकला तरी चालेल। पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि मिक्सरवरती जाडसर हे आपल्याला बारीक करायचे। खूप एकदम फाईन पेस्ट नाही करायची, जाडसरच ठेवायचे। तोपर्यंत आपला पालकसुद्धा शिजून तयार झाला आहे। आता एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया, म्हणजे आपल्याला पालकची भाजी व्यवस्थित मॅश करता येईल। तर हे पाणी आपल्याला पुढे भाजीमध्ये टाकायचे। आता आपण ग्लासने, रवीने किंवा मग चमच्याने हे व्यवस्थित भाजी फेटून घ्यायची। तर भाजी खूप गरम आहे, मी ग्लासने ही भाजी घोटून घेते। अशी भाजी घोटून घेतली की एकजीव होते, किंवा मग चमच्याने सुद्धा तुम्ही अशी मॅश करू शकतात किंवा बटाटा मॅशरने सुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीने भाजी चांगली मॅश करून घेतली, हे पहा। आता चांगली भाजी आपली एकजीव झाली। आता लगेच आपण फोडणी करून घेऊया। तर याच्यामध्ये फोडणीपुरतं तेल टाकायचं, अगदी 1-1.5 पळी, आणि थोडेसे जिरे फोडणीत टाकायचे। आपण वाटणातसुद्धा टाकलेले, त्यामुळे थोडेच टाकलेत। थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया आणि आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केले ते याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया। आता हिरवी मिरची आपण न भाजता इथे वापरलेली आहे, पण कोणाकोणाला हिरवी मिरची जमत नाही, त्यामुळे त्यांनी थोडीशी हिरवी मिरची परतून घ्यायची, म्हणजे भाजून घ्यायची आणि नंतर वाटण बनवायचं, म्हणजे हिरव्या मिरचीचा आपल्याला त्रास होत नाही। आता हे वाटण चांगलं आपल्याला भाजून घ्यायचे। हिरव्या मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे। तर खूप छान फोडणीचा सुगंध येतोय। मसाला चांगला आपला हिरव्या मिरचीचं वाटण जे केलं होतं चांगलं भाजत आले। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स करूया। फोडणीचा खमंग सुगंध यायला लागला की समजून जायचं की आपला मसाला चांगला भाजलेला आहे। आणि मिरचट किंवा मग तिखट असा सुगंध येत असेल तर आणखीन थोडा वेळ हे भाजून घ्यायचे। तर आपलं मिरचीचं वाटण भाजून झाले। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया, पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला टाकूया। तर पाव चमचा सब्जी मसाला टाकला। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया।
तर एकदम मस्त असा सुगंध येतोय. फोडणी आपली एकदम छान झाली. आता याच्यामध्ये शिजवून फेटून घेतलेली भाजी आपण टाकून घेऊया. आता जे आपण भाजीतलं एक्स्ट्राचं पाणी काढून ठेवलं ते कुकरमध्ये टाकून परत ते विसळून टाकून घ्यायचे. आता गरगटा भाजी तुम्हाला किती पातळ करायची किंवा दाटसर ठेवायची त्यानुसार तुम्ही पाणी याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. ही भाजी भाकरी चपातीसोबत चुरून खायलासुद्धा खूप छान लागते. तर मी इथे मीडियमच अशी पालकचा गरगट्याची भाजी बनवून घेतली. खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही. आता पालकचा गरगटा आपण 5 ते 6 मिनिट चांगला शिजवून घ्यायचं आहे. अगोदर आपण कुकरमध्ये ह्या सर्व भाज्या शिजवून घेतलेत तरीसुद्धा थोडीशी उकळी काढून घ्यायची. भाजीची थिकनेस चांगली होण्यासाठी याच्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. तर मी ते 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतले. आता तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करायचे आणि 5 ते 6 मिनिट चांगलं ते शिजवून एकजीव होईपर्यंत भाजी चांगली शिजवून घ्यायची. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट वापरला. तुम्ही बेसन वापरलं तरी चालेल किंवा शेंगदाण्याचा कूट वापरला तरी चालेल. आता सगळं चांगलं शिजवून घेतले आणि 5-6 मिनिट ही भाजी मी कमी गॅसवरती मस्त शिजवून घेतली आहे. खूप छान भाजी झाली आहे. हे पहा, सुगंधानेच कोणालाही पालकचा गरगटा खावासा वाटेल एवढा भारी आपला गरगटा बनवून तयार झाला आहे. आणि तुम्ही पाहिलंच आहे किती बनवायला सोपी आहे. फक्त आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आणि फोडणी द्यायची. झटपट आपली 10 मिनिटात पालकचा गरगटा बनवून तयार होतो. तर छान शिजवून घेतली, थिकनेससुद्धा चांगली आली. तर आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला सोपी दिसते आणि एकदम भारी. तर एकदम गावरान पद्धतीने झटपट पालकचा गरगटा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. तर तुम्ही कशा पद्धतीने पालकचा गरगटा बनवतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका. आणखीन अशाच साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.